सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक 18 ते 20 दरम्यान राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवत निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता। याबाबतचे निवेदन परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले आहे। याबाबत दिलेल्या निवेदनात जितेंद्र भोसले यांनी म्हटले आहे की ग्रामपंचायतीचे कामकाज करताना विविध अडचणी संबंधितांना येत आहेत। याबाबत वेळोवेळी निवेदनाद्वारे त्या आपल्या समोर मांडण्यातही आल्या आहेत, मात्र यावर कोणताच निर्णय अद्याप झालेला नाही। सरपंच परिषदेने केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे: सरपंचांचे मानधन 10,000 रुपये आणि उपसरपंचांचे मानधन 3,000 रुपये करण्यात यावे। 15वा वित्त आयोग निधी 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार न देता चालू लोकसंख्येवर वितरित करण्यात यावा। संगणक ऑपरेटर बोगस कंपनीचा रद्द करून त्यांची शासन पातळीवर नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा त्याचे अधिकार ग्रामपंचायतीस देण्यात यावेत। राज्य शासनाकडे जमा असलेला जिल्हा परिषद पंचायत समिती 10% 15वा वित्त निधी त्वरित ग्रामपंचायतला वितरित करण्यात यावा। सरपंच मतदारसंघातून 6 विभागातून 6 आमदार नियुक्त करावेत। घरकुल प्रतीक्षा यादी तयार होऊन 10 वर्षे उलटले आहेत, परंतु लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत, त्यांना त्वरित निधीत वितरित करावा। तसेच 2,500 रुपये अनुदान देण्यात यावे। शासकीय कामासाठी जीएसटी अट बंद करावी। रोजगार हमी योजनेमधील मजुरांची हजेरी एकाच वेळेस घेण्यात यावी व मजुरीत वाढ करण्यात यावी। सरपंच पेन्शन सुरू करण्यास यावी। राज्यातील सर्व जाती धर्मांच्या मुलींच्या लग्नासाठी 1,00,000 रुपये अनुदान द्यावेत। कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे 50,000 रुपये त्वरित जमा करावेत। या सर्व मागण्या मंजूर करण्याबाबत शासनाला सरपंच परिषद, संगणक ऑपरेटर संघटना, ग्रामरोजगार सेवक सर्वांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत, मात्र याची दखल न घेतली गेल्याने दिनांक 18 ते 20 डिसेंबर दरम्यान राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे बंद ठेवून आंदोलन करण्याचे ठरले आहे। त्या सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याचा पूर्ण पाठिंबा आहे। त्यामुळे ग्रामस्थांची ग्रामपंचायतीमधील कामे तसेच ग्रामपंचायती राबवित असलेली विविध विकास कामे खोळंबणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने वरील मागण्या मान्य कराव्यात, असेही सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे। दिनांक 18, 19 आणि 20 रोजीपासून सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र, ग्रामसेवक संघटना, ऑपरेटर संघटना, ग्राम रोजगार सेवक संघटना यांनी पूर्ण राज्यभर ग्रामपंचायती बंद करून विविध मागण्यासाठी बंद पुकारलेला आहे आणि काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। त्या काम बंद आंदोलनास संपूर्ण राज्यातून पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे आणि राज्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींना टाळे लागलेले आहेत। पूर्णपणे कामकाज गाव पातळीवर बंद झालेलं आहे, बंद केलेलं आहे। वास्तविक ग्रामपंचायतीच्या बऱ्याच अडचणी आहेत, त्या सोडवणे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, ग्रामविकास मंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे कळवलेले आहेत। त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंचांचे मानधनवाढ असेल, तसेच ग्रामपंचायत ऑपरेटरना या ठिकाणी कायम करण्याबाबतचा विषय असेल, तसेच MREGS बाबतचा विषय असेल, तसेच 10 वर्ष नुसती प्रतीक्षा यादी घरकुलाची झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात 1 नाही तर 2 दरवर्षी घर फक्त येते आणि संपूर्ण राज्यातील लाभार्थी घरापासून वंचित राहिलेले आहेत। त्यांना कार्यतत्पर या ठिकाणी घरकुलात यावेत आणि 1,20,000 मिळण्याऐवजी शहरी भागाला 2,50,000 मिळते, तसे 2,50,000 रुपये या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना मिळावेत। तसेच या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये कोणत्याही जातीच्या धर्माच्या मुलीचं लग्न ठरलं तर 1,16,000 रुपये त्या लग्न कार्यासाठी दिले जातात। त्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनानं एक स्तुत्य उपक्रम म्हणून या राज्यातील ज्या जाती धर्माच्या मुलीचा लग्न विवाह ठरेल त्यासाठी 1,00,000 रुपये लग्न अनुदान म्हणून मंजूर करण्यात यावं। तसेच या ठिकाणी इतर बऱ्याचशा अडचणी ग्रामपंचायतीच्या बाबतीत असतील, ग्रामसेवक सर्व मंडळ आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत, ग्राम रोजगार सेवक यांच्या मागण्या आहेत। या सर्व मागण्यांचा विचार करून शासनानं या ठिकाणी या आमच्या सर्व मागण्यांचा विचार करावा। तसं पाहायला गेलं तर गाव पातळीवरती सर्वसामान्य लोकांचं वास्तव्य आहे आणि सर्वसामान्य लोकांच्यासाठीच सरकार असते, परंतु शासन या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्यावर दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे। आणि जर
या ठिकाणी सर्वसामान्य लोकांमधून उठाव झाला तर राज्य सरकार असू देत नाहीतर केंद्र सरकार असू देत त्यांना 100% गाव लेवलवरच्या सर्व गाव कारभाऱ्यांचा विचार करावा लागेल आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि गाव पातळीवरील काय ताकद आहे ते या ठिकाणी कालपासून अख्ख्या संपूर्ण राज्याला पाहायला मिळालेले आहे. संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीचं कारभार सर्व सरपंचांनी बंद केलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय की एक सरपंचांची ग्रामसेवकांची सर्व एकत्र आल्यानंतर राज्यातील संपूर्ण गावगाडा बंद होऊ शकतो आणि बंद करण्याची धमक या ठिकाणी सरपंच ग्रामसेवक आणि सर्व गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचारी असतील या सर्वांच्या मध्ये आहे आणि ती या ठिकाणी दिसून आलेली आहे. आणि म्हणून आवर्जून सांगतो राज्य शासनाला की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सर्व दिलेल्या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात. मागण्या अवास्तव नाहीत, ज्या सर्वसामान्य लोकांना गरजेचे आहेत त्यामध्ये 50,000 रुपयाचे कर्जमाफीचे अनुदान राहिलेलं आहे. सगळ्यात निकडीचा विषय शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा विषय आहे, तो सुद्धा या ठिकाणी राहिलेल्या लोकांना 50,000 रुपये कार्यतत्पर देण्यात यावेत आणि या मागण्या या अधिवेशनामध्ये मंजूर कराव्यात. अन्यथा पुढील आंदोलनाचा मार्ग आम्हाला करावा लागेल. तरी शासनाला आमची सरपंच परिषदेच्या आणि राज्यातील सर्व सरपंचांची विनंती आहे की आपण कार्यतत्पर आम्ही दिलेल्या मागण्यांचा विचार करून मागण्या त्वरित मंजूर कराव्यात.